शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय बोले महाकालेश्वर भगवान की असं सुंदर ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशच्या मध्य प्रदेशच्या भूमीमध्ये प्रगट झालं. मध्य प्रदेशमध्ये 2 ज्योतिर्लिंग स्थापन झालेले. पहिलं झालं उज्जैनचं महाकालेश्वरच्या रूपाने आणि दुसरं आहे तिथून पुढे 150 किलोमीटरवर. एक वेळेचा प्रसंग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूर्वी काली द्वापर युगामध्ये त्रेता युगामध्ये जे पर्वत आज आपण बघतो ना, हे सगळे पर्वत विचरण करत होते, फिरत होते, चालते बोलते होते. तुम्ही कधी रामायण वाचून बघा, त्रेता युगातल्या घटना आहेत. ते पर्वत चालते फिरते राहायचे, बोलायचे, सगळ्या क्रिया करायचे. पण एक वेळेस असा प्रसंग झाला. 2 सख्खे भाऊ आहेत पर्वत. एक आहे मेरू पर्वत आणि दुसरा आहे विंध्याचल पर्वत. आता समुद्र मंथन ज्या वेळेस झालं त्यावेळेस मेरू पर्वताला नेलं, म्हणून मेरू पर्वताचा सहयोग समुद्र मंथनामध्ये झाला, म्हणून सगळ्यांच्या परिचयाचा तो मेरू पर्वत झाला. आणि मेरू पर्वताची स्तुती, मेरू पर्वताचं कोड कौतुक सगळे लोक करायचे. एक दिवस देवर्षी नारद विंध्याचल पर्वताकडे गेले आणि विंध्याचल पर्वताला म्हणले, काय रे? म्हणले, तुम्ही दोघं भाऊ, सख्खे भाऊ, दोघंही दिसायला सारखेच आहेत, दोघंही गुणवान आहेत, पण तुझ्या भावाचा आदर सत्कार श्रेष्ठत्व सगळ्या जगाला प्राप्त आहे. सगळे जग तुझ्या भावाची कीर्ती वाखाणत. माणसाने काहीतरी कीर्तिमान असावं. माणूस ह्या जगातून गेल्यावर फक्त त्याची कीर्ती ह्या जगामध्ये शिल्लक राहते, असं बोलले आणि तिथून देवर्षी नारद निघून गेले. आता विंध्याचलाच्या मनाला थोडीशी ग्लानी झाली. बरोबर आहे, आपला भाऊ त्याच्या कर्माने श्रेष्ठत्व प्राप्त केलं म्हणून सगळे लोक त्याचा महिमा गातात. आपण काय केलं? आणि माणसाचं श्रेष्ठत्व हे त्याच्या कर्मावरून सिद्ध होत असत. आता इथं असा प्रसंग झाला. विंध्याचल पर्वत नर्मदा नदीच्या तीरावर गेला आणि त्याने महादेवाचं 6 महिने भजन केले. किती महिने? 6 महिने. आणि शंकर बाबाला त्याने प्रसन्न करून घेतलं. शंकर बाबा प्रसन्न झाले, म्हणले, विंध्याचल, कशासाठी एवढं घोर तप केलेस? त्याने सांगितलं, बाबा, या जगामध्ये माझी कीर्ती शिल्लक राहावी त्याच्यासाठी मी ही तुमची आराधना केली. माझ्या भावाचं सगळेजण कोड कौतुक करतात, तसं माझंही गुणगान सगळ्यांनी केलं पाहिजे आणि मी सदैव सगळ्यांच्या स्मरणामध्ये राहावा म्हणून ह्या जीवनात मला यश प्राप्तीसाठी मी तुमचं भजन केलेलं आहे. बाबा म्हणले, मग तुला काय पाहिजे? म्हणले, काही नाही, माझी एवढीच मागणी आहे की तुम्ही अखंड माझ्या पर्वतावर वास्तव्य करावं, की जेणेकरून शिवभक्त तुमच्या दर्शनासाठी येतील आणि तुमची यात्रा केल्याच्या नंतर त्यांच्याही जीवनामध्ये त्यांना यश प्राप्त झालं पाहिजे आणि तुमच्या भक्तीसोबत माझाही महिमा ह्या मृत्यू लोकांमध्ये अखंड राहिला पाहिजे. म्हणून तुम्ही अखंड माझ्या ह्या पर्वतावर वास्तव्य करा. बाबा म्हणले, ओके, तुझ्या कुशीमध्ये मी अखंड वास्तव्य करल. आणि नर्मदाच्या पलीकडल्या तीरावर जो पर्वत आहे त्याला विंध्याचल पर्वत म्हणतात आणि त्या पर्वतामध्ये भगवंत ज्योतिर्लिंगाच्या रूपाने राहिला. बोली ओंकारेश्वर भगवान की. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग बाबाचं 4थं ज्योतिर्लिंग आहे. मध्य प्रदेशच्या भूमीमध्ये प्रगट झालेला आहे आणि बाबा अखंड विंध्याचलाच्या कुशीमध्ये राहतात भक्तांना दर्शन देण्यासाठी. गाओ गाओ प्रेम से गाओ, प्रेम से गाओ, प्यार से गाओ.